अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की ह्या एनपीएची एक प्रणाली असते, कशा पद्धतीने ही प्रणाली प्रक्रिया असते त्याबद्दल काय सांगाल? आणि पुन्हा एकदा एनपीएचं रूपांतर हे परफॉर्मिंग असेट मध्ये कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल काय सांगाल? काही मर्यादा असतात का ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान? मर्यादा आहेत त्या कायदेशीर प्रोसिजरच्या आहेत, त्या बँकांसाठी आहेत. आणि त्या मर्यादेच्यामध्ये बॉरोवरला ॲज सच कुठल्याही प्रकारचं कायदेशीर रिलीफ नाही आहे. बेसिक अझम्पशन हे आहे की तुम्ही पैसे घेतलेत, तुम्ही दिले पाहिजेत. माझं याच्यामध्ये थोडंसं वेगळं मत आहे. जे आपण एकदा अकाउंट एनपीए झाल्यानंतर जे तुम्ही रिकव्हरी प्रोसेस सुरू करता आणि त्या युनिटला किंवा त्या बिझनेसला तुम्ही पूर्णतः वाइंड अप करायच्या मागे लागता. यू आर ट्राईंग टू बरोबर. किल हिम. या प्रोसेसमध्ये होतं काय, तर जे प्रॉडक्टिव्ह असेट तयार झालेले आहेत त्या प्रॉडक्टिव्ह असेटचं तुम्ही स्क्रॅपमध्ये कन्व्हर्शन करता. बरोबर आहे. देशाचा जीडीपी ते जे काही कॉन्ट्रीब्युशन होत असतं ते थांबतं.